नमस्कार मंडळी, मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या ह्या चॅनलवर। आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे हा मेकअप लुक, हा मॅजेंटा कलरचा मेकअप लुक आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि हा खूपच सुंदर गोल्डन आणि मॅजेंटा मध्ये हा मी यूज केलेला आहे। तर कसा वाटतोय तुम्हाला हा मेकअप, हा नक्कीच मला सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि सर्वात महत्त्वाचं ट्राय करून बघा की हा मेकअप लुक कसा वाटतोय आणि नक्कीच तुम्हीही करून बघा। तर चला बघूया आपण कसा केलाय हा मेकअप। तर सर्वात पहिले इथे मी घेते लॅक्मेचं पीच मिल्क मॉइश्चरायझर क्रीम आणि हे मी लावून घेते माझ्या पूर्ण स्किनवर आणि ह्याने खूप मस्त छान आणि सॉफ्ट स्किन होते। तर उन्हाळ्यातही माझी स्किन ड्राय असल्यामुळे मी हे वापरते। तर आपण ह्याला पूर्ण मानेपर्यंत व्यवस्थित चेहऱ्याला लावून घेणार आहोत आणि ह्याला पूर्ण लावून घेतल्यावर आपण ॲज अ प्रायमर ॲलोवेरा जेल मी आज घेते। आज कुठलाही प्रायमर यूज नाही केला आहे, आज ॲलोवेरा जेलच ॲज अ प्रायमर यूज करते। तर आज आपण पॉन्ड्स बेबी क्रीमने मेकअप करणार आहोत, त्यामुळे मी घेतले थोडीशी क्रीम आणि त्यात टाकलं आहे थोडंसं मॉइश्चरायझर निव्हियाचं, कारण ती थोडीशी घट्ट असते आणि प्रॉपरली स्मूथली पसरावी म्हणून मी त्याच्यात थोडंसं मॉइश्चरायझर टाकलं आहे। आणि त्या हिशोबाने मी माझ्या अंडर आईज आणि आईजच्या वरती आयलेट्सच्या तिथे वगैरे लावून घेते। पॉईंट करून लावायचं आणि व्यवस्थित आपल्याला पूर्णपैकी ग्लॅड करून त्याला व्यवस्थित पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे। आणि आपण आपल्या सगळ्या कॉर्नर्सला, आय ऑफ द कॉर्नर्स, नोज, चेहरा आणि चीक्सवर वगैरे व्यवस्थित लावून घ्या। थोडी घट्ट असल्यामुळे ह्याला मॉइश्चरायझर टाकून जर का तुम्ही लावलं तर त्याचा इफेक्ट खूपच छान येतो, खूपच सुंदर येतो, पांढरं दिसत नाही आणि छान व्यवस्थित पसरते। यानंतर कॉन्टोर क्रीम मी NYBची घेतली आहे, ती खूप मस्त कॉन्टोर क्रीम आहे, हे आपल्या फेसला छान कट देते। तर इथं मी गालावर आणि खाली हनवटीच्या इथे, कपाळावर आणि नाकावर इथे लाईन्स ड्रॉ केल्यात आणि ह्याला मी आता फिंगर्सच्या मदतीनेच ब्लेंड करणार आहे। तर सोप्या पद्धतीने करायचं आहे आपल्याला, जास्ती ह्याच्यात आपल्याला काही करायचं नाही आहे। तर ब्रश वगैरे जास्ती आपण वापरत नाही आहे, तर आपल्याला फटाफट आवरायचं, फटाफट जायचं आहे, त्यामुळे फिंगर्सनीच ब्लेंड करा। व्यवस्थित ब्लेंड होतं, खूप छान ब्लेंड होतं आणि मस्त इफेक्टही येतो। त्यानंतर इथे मी लॅक्मेची लूज पावडर घेतलेली आहे। लॅक्मेची लूज पावडर सगळ्यात आधी तुम्हाला डोळ्याखाली ॲज अ फॉर द बेकिंग पर्पज, म्हणजे प्रॉपर बेकिंग पर्पज नाही पण एक तुमचा तिथे घाम येऊ नये किंवा मेकअप तुमचा उतरू नये, त्यामुळे तिथे तुम्ही ॲज अ बेकिंग पर्पजसाठी लावून ठेवा जोपर्यंत आपण आपला आय शॅडो आणि मेकअप करणार आहोत। त्यानंतर जिथे जिथे कॉन्टोर केलेला आहे तिथे फक्त मी ॲज अ पावडरची लाईन ड्रॉ करते, कारण त्याने मस्त इफेक्ट येतो, छान तुमचे हॉलोज छान क्रिएट होतात। यानंतर मी आई मेकअप करण्यासाठी गोल्डन कलर घेतला आहे वरती क्रीज लाईनसाठी आणि ऑन द सेंटर्स मी मॅजेंटा कलर वापरणार आहे। तर क्रीज लाईनवर गोल्डन कलर वापरला आहे, तो एवढा दिसत नाही आहे पण स्टील मी लाईटलीच लावलेला आहे। त्यानंतर मॅजेंटा कलर मी ऑन द टॉप ऑफ द लिड्स लावलं आहे। खूप छान दिसतो हा मेकअप आणि खूप मस्त वाटतो आणि साडी पण मॅजेंटा आणि गोल्डनच्या कॉम्बिनेशनमध्ये असल्यामुळे मी हे दोनच कलर वापरलेत, एक्स्ट्रा कलर त्याच्यात वापरलेले नाही आहेत। आता मेबलिनचं कोलोसल काजल मी इथे वापरलं आहे, जे मी लावून घेते आणि खूपच सुंदर काजल आहे, मस्त स्मज प्रूफ आहे, खूप छान आहे। यानंतर NYBचं लायनर वापरते आहे। NYBचं लायनर पण खूप मस्त आहे, आपल्याला पातळ लायनर लावायचं आहे, विंग्ड आय किंवा जाड बोल्ड लायनर लावायचं नाही, एकदम सिम्पल लायनर लावायचं आहे। तर खूपच छान पद्धतीने हे लावलं जातं। त्यानंतर मी मस्कारा वापरते इथे, मेबेलिन हायपर कर्ल मस्कारा, खूप मस्त इफेक्ट देतो हा, व्हॉल्युमनेस इफेक्ट देतो, खूप छान इफेक्ट देतो। आणि ह्याच्याच मदतीने मी माझे ब्राऊज पण फिलअप करणार आहे, जसं मी तुम्हाला मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, त्यातही मी माझे ब्राऊज ह्यानेच फिल करते। ह्याने खूप छान होतात, पावडर किंवा दुसऱ्या ह्याच्याने करण्यापेक्षा स्पूली असते, त्यामुळे त्यांनी मदत होते आपल्याला व्यवस्थित म्हणजे त्याला शेप द्यायला। यानंतर मी ह्या मॉर्फीच्याच आयशॅडो पॅलेटमधनंच एक रेडिश कलर घेते आणि त्याचाच ब्लश लावते। मी आज मिनिमल प्रोडक्ट वापरून हे गोष्ट केलेली आहे, त्यामुळे आज एकाच आयशॅडो पॅलेटमधनं सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत। यानंतर मी लावते लिपस्टिक, बेला बोस्टेचं लिप क्रेयॉन आहे हे आणि खूप मस्त मॅजेंटा कलरचीच लिपस्टिक आहे, मस्त छान आहे, पिंकिश मॅजेंटा कलर आहे, खूप मस्त दिसते। तर ट्रेडिशनल लुकसाठी खूप सुंदर आहे आणि ह्या साडीवर मस्त मॅच होते मेन म्हणजे, आणि हा माझा आवडता कलर आहे। तर ह्यानंतर मी माझी घालते ज्वेलरी, घालते गळ्यातलं आणि इथे होतोय माझा मेकअप लुक कंप्लीट।
हा होता आजचा माझा व्हिडिओ। तर तुम्हाला व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा। त्याने तुम्हाला पुढच्या व्हिडिओजचे अपडेट्स मिळत राहतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पुढचे कुठले व्हिडिओज येणार आहेत किंवा त्याचे अपडेट्स नक्कीच मिळतील। तर चला भेटूया अजून एक मस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर आणि काळजी घ्या।